आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले। मृदंगाचा गजर, टाळ चिपळ्यांचा नाद, विठू नामाचा गजर आणि माऊली माऊलीच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या पंढरीच्या वाटेवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वारीला निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वारीच्या मार्गावर चालताना अचानक संपूर्ण शरीर जो काही भयंकर प्रकार या पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलीसोबत घडला ते ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरकाप उडेल। धाराशिवच्या या महिला वारकऱ्यासोबत नेमकं असं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। उषा अशोक व्यवहारे, राहणार सिंदफळ, तालुका तुळजापूर असं मृत महिलेचं नाव आहे। यंदाच्या आषाढी वारीसाठी आपल्या गावातील इतर महिलांसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या। शनिवारी रात्री सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास वाखरीजवळ रस्त्यावरून जात असताना त्या वाहनानं जोराची त्यांना धडक दिली। रोड क्रॉस करत महिलेला दिंडीतील वाहनानं ट्रक चिरडले। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। उषा व्यवहारे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिला हळहळ व्यक्त करत आहेत। विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विठोबाचं केवळ काही अंतरच उरलं होतं। पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होतीये।